कोपेश्वर मंदिर परिसरात उत्खननावर संशयाची छाया, नाणेप्राप्तीच्या चर्चेनं खळबळ, संबंधित सुपरवायझर संपर्काबाहेर। खिद्रापूर तालुका शिरोळ येथील ऐतिहासिक कोपेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेल्या सुशोभीकरण कामादरम्यान उत्खननातून चांदीच्या नाण्यांचा साठा सापडल्याची चर्चा गावात जोर धरतेय। या चर्चेला अधिक बळ मिळण्याचं कारण म्हणजे संबंधित कामाचा सुपरवायझर अचानक संपर्काबाहेर गेल्याचं समोर आलंय। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं असून संपूर्ण प्रकरणाची अधिकृत चौकशी करण्याची मागणी पुढे येतेय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी उत्खनन करताना कामगारांना काही नाणी आढळली। ही बाब गुप्त ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचीही चर्चा आहे। दरम्यान संबंधित सुपरवायझरशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं या चर्चेला अधिक उधाण आलंय। विशेष म्हणजे अशा ऐतिहासिक ठिकाणी उत्खनन करताना सीसीटीव्ही यंत्रणा व अधिकृत देखरेख आवश्यक असते, मात्र इथं कोणतीही निगराणी व्यवस्था नसल्याचं दिसून येत आहे। रात्रीच्या वेळीच उत्खनन होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून केल्या जात असून यामुळे संशय अधिकच गडद झालाय। या पार्श्वभूमीवर उत्खनन प्रक्रियेत नियमांचं पालन होते का, सापडलेल्या वस्तूंची नोंद अधिकृतपणे केली जाते का आणि संबंधित विभाग याकडे कितपत गांभीर्यानं पाहत आहे याबाबत प्रश्न उपस्थित होते। पुरातत्व विभागानं तातडीनं लक्ष घालून सत्यस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये। कोपेश्वर मंदिर परिसरात यापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती। सन 2004 मध्ये तटबंदीच्या कामासाठी सुरू असलेल्या पाया खुदाई दरम्यान कामगारांना चांदीची नाणी सापडली होती। त्यावेळी पुरातत्व विभागानं तत्काळ हस्तक्षेप करून ही नाणी ताब्यात घेतली होती। या घटनेनंतर मंदिर परिसरातील ठराविक हद्दीत उत्खननावर निर्बंध घालण्यात आले होते। सध्याच्या घटनेमुळे त्या जुन्या प्रकाराची पुन्हा आठवण होतीये। आमच्या प्रतिनिधींसह पाहत रहा CK24 न्यूज।